फक्त एक चमचा मेथी दाणे. काही लोक म्हणतात रोज सकाळी भिजवून खा, ब्लड शुगर कमी होईल. काही जण म्हणतात मेथी सुरू करा, डायबिटीसची औषधं कमी होतील किंवा चक्क बंद होतील. आणि काही सोशल मीडियावरचे व्हिडिओज तर थेट सांगतात की डायबिटीससाठी रामबाण उपाय आहे. पण एक डॉक्टर म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो, जर मेथी इतकी प्रभावी असती तर आज जगभरात डायबिटीस इतक्या वेगाने वाढत असतो का? मग खरं काय? आज आपण समजून घेणार आहोत मेथी शरीरात गेल्यावर नेमकं काय घडतं? ती ब्लड शुगरवर कशी परिणाम करू शकते? आयुर्वेद याकडे कशा पद्धतीने पाहतो? मॉडर्न सायन्स काय सांगतं? आणि सत्य नेमकं काय आहे? चला तर मग आपल्या शरीरातला एक छोटासा प्रवास सुरू करूयात, मेथीचा. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मेथी समजून घेण्यासाठी डायबिटीस समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. तर एक साधं उदाहरण बघूयात. कल्पना करा, तुमच्या घरी पाहुणे आलेले आहेत, ते दाराबाहेर उभे आहेत, त्यांना घरात यायचं आहे, पण दारच उघडत नाही, ते बाहेरच थांबतात. आपल्या शरीरातही असंच काहीसं घडत असतं. आपण जे खातो ते पचून ग्लुकोज तयार होतं आणि हे ग्लुकोज रक्तातून आपल्या पेशींमध्ये जाऊन ऊर्जा तयार करायला हवं, पण त्या पेशींचं दार उघडण्याचं जे काम आहे ते करतं इन्सुलिन. जेव्हा शरीर इन्सुलिन नीट तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनचं ऐकतच नाहीत, तेव्हा ग्लुकोज हे रक्तातच राहतं आणि यालाच आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. आणि हीच टाईप 2 डायबिटीसची सुरुवात असू शकते. म्हणूनच डायबिटीस म्हणजे फक्त शुगर वाढणं असं नाही आहे, तर ते शरीराच्या ऊर्जा व्यवस्थापनात सुद्धा झालेला एक बिघाड आहे. आता हा प्रश्न आहे की ह्या छोट्याशा दाण्याचा म्हणजेच मेथीचा ह्या एवढ्या सगळ्या मोठ्या प्रक्रियेशी संबंध कसा आहे? तर मेथीमध्ये खूप महत्त्वाचे बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. त्याची नावं थोडीशी खूपच अवघड आहेत, पण आपण त्याचं काम काय आहे हे आपण समजून घेऊयात. एक कंपाऊंड आहे गॅलॅक्टोमेनन. समजा तुम्ही भात, पोळी किंवा काही गोड पदार्थ खाल्ले तर त्यातलं ग्लुकोज हे शरीरामध्ये लवकर शोषलं जाऊ शकतं. म्हणजेच आपण त्याला इन्सुलिन स्पाइक असं म्हणतो. पण मेथीमध्ये असलेला गॅलॅक्टोमेनन हा सोल्युबल फायबर आहे. तो आतड्यामध्ये जाऊन काय करतो, तर एक जेलसारखा एक थर हा आतमध्ये तयार करतो आणि त्यामुळे अन्नाचं पचन आणि ग्लुकोजचं शोषण जे आहे हे जरासं स्लो डाऊन होऊ शकतं आणि परिणामी जेवणानंतर जी ब्लड शुगर जी एकदम झपाट्यानं वाढते किंवा ज्याला आपण इन्सुलिन स्पाइक म्हणतो, ते न होण्यासाठी म्हणून ह्या मेथीचा इथे उपयोग होतो. म्हणजेच याचाच अर्थ की शुगर वाढत नाही असं नाही आहे, तर मेथीचा उपयोग हा असा होतो की ही शुगर जी आहे ही हळूहळू वाढते आणि मग त्याचा जो आहे हा चांगला इफेक्ट हा आपल्या शरीराला मिळतो. अजून एक कंपाऊंड आहे हायड्रॉक्झी आयसोल्युसिन. हे मेथीमधलं एक अतिशय महत्त्वाचं आणि खूप चर्चा झालेलं कंपाऊंड आहे आणि संशोधनानुसार असं दिसून आलेलं आहे की ब्लड शुगर वाढलेली असताना हा कंपाऊंड स्वादुपिंडातून म्हणजेच पॅन्क्रियाजमधून इन्सुलिनचा स्त्राव वाढवण्यास मदत करतं. विशेष म्हणजे ब्लड शुगर नॉर्मल असताना तितकासा ह्याचा परिणाम दिसत नाही. म्हणजेच पॅन्क्रियासचं फंक्शन सुधारण्यासाठी म्हणून सुद्धा मेथीचा उपयोग होऊ शकतो. यावर काही संशोधन हे चालू आहे. डायबिटीसमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो, ते म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. जेव्हा शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स हे वाढतात तेव्हा पेशींवर ताण येऊ शकतो आणि मेथीमध्ये असलेला ट्रायगोनेलिन हा अँटीऑक्सिडंट कंपाऊंड आहे आणि हा कंपाऊंड काही संरक्षणात्मक भूमिका बजावू शकतो असं काही संशोधनामध्ये सांगितलं गेलं आहे. मेथीमध्ये अजून एक कंपाऊंड असतं जे शरीरातल्या सूज आणि ग्लुकोजच्या मेटाबॉलिझमवर परिणाम करू शकतं असंही काही संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे. तर आत्तापर्यंत आपण हे मेथीमधले वेगवेगळे जे कंपाऊंड्स बघितले, तर ह्याचा लॅबमध्ये हे वेगवेगळे प्रयोग केले गेलेले आहेत. तर आता खऱ्या माणसांमध्ये काय दिसतं, काही मेटा ॲनालिसिसमध्ये किंवा आपण म्हणूयात क्लिनिकल ट्रायल्समध्ये काही एक निष्कर्ष हे आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामध्ये काही व्यक्तींमध्ये ही फास्टिंग ब्लड शुगर, काहींमध्ये HbA1c आणि पोस्ट मील शुगर म्हणजे जेवणानंतरची शुगर लेवल यामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे. पण यामध्ये केलेल्या सर्वच अभ्यासांचे निष्कर्ष हे सारखे नव्हते.
सगळ्यांना समान फायदा झालेला नाही आहे. तर काही अभ्यास हे लहान होते किंवा काहींची गुणवत्ता ही थोडीशी वेगळी होती. म्हणून आजच्या घडीला मेथीला एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून हे पाहिलं जातं आणि औषधाच्या जागी वापरण्याचा सल्ला हा नक्कीच दिला जात नाही. आता आयुर्वेदात काय सांगितलं हे बघूयात. तर मेथिकाचं हे पूर्ण वर्णन गुणधर्मासकट हे केलेलं आहे. तर मेथी ही कटू, तिक्त, उष्ण, दीपनीय, पाचनीय, वातकफहर अशी ही सांगितलेली आहे. तर जेव्हा अग्निमंद होतो, कफ वाढतो, मेद वाढतो, तेव्हा शरीरातली चयापचय क्रिया ही बिघडू शकते. आज मॉडर्न सायन्स याच प्रक्रियेला इन्सुलिन रेझिस्टन्स, ओबेसिटी किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर या भाषेमध्ये बघतं. म्हणजेच शब्द वेगळे आहेत पण संकल्पना ही अगदी सारखीच आहे. म्हणजेच आपण चयापचयाच्या संतुलनावर हे भर देतो आणि मेथीमधून आपल्याला हे नक्कीच मिळू शकतं. कधी विचार केलाय का की आपली आजी किंवा आई हे सुपर फूड हा शब्द वापरत नव्हते, पण मेथी ही मात्र नियमित स्वयंपाकामध्ये असायची. अगदी वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे मेथीची भाजी किंवा मोड आलेले मेथीचे दाणे, लोणच्यामध्ये मेथी, मेथीचे लाडू, अनेक मसाल्यांमध्ये मेथी किंवा थालपिठीच्या पिठामध्ये मेथी. आणि आज आपण सुपर फूड, फंक्शनल फूड असे वेगवेगळे शब्द वापरून हे वेगवेगळे पदार्थ हे आपण शोधत असतो. पण आपल्या पारंपरिक आहारामध्येच हे सुपर फूड किंवा फंक्शनल फूड हे आधीपासून होते. फक्त तेव्हा मार्केटिंग नव्हतं, पण ते अनुभवानुसार मात्र ते वापरलं जायचं. तर आता मेथी ही आपल्या रोजच्या आहारामध्ये कशी वापरायची? तर 1 ते 2 चमचे मेथी तुम्ही रात्रभर भिजवून सकाळी त्याचं पाणी आणि ती मेथी तुम्ही चावून खाऊ शकता. मेथीची भाजी तुम्ही खाऊ शकता. मोड आलेली मेथीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मेथीची पावडरसुद्धा तुम्ही नक्कीच खाऊ शकता. आणि अर्थात तुमच्या रोजच्या जेवणामध्ये, म्हणजे तुम्ही समजा डाळ शिजवताय त्याच्यामध्ये मेथी टाका किंवा फोडणीमध्ये तुम्ही मेथी टाकू शकता. पण अर्थात खूप जास्त प्रमाणात ही खायची नाही. संतुलित आणि नियमित खाणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही अगदी 1 ते 2 चमचे मेथी ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही एका दिवसभरात ही खाऊ शकता. आता तुम्ही रोज मेथी खायला सुरू करताय तर कोणाला काळजी घेणं हे गरजेचं आहे. जर का तुम्ही डायबिटीसची औषधं घेताय आणि तुमचं डायबिटीस किंवा शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये नाही आहे, सतत फ्लक्च्युएट होती आहे, त्यानंतर इन्सुलिन घेताय, लो ब्लड शुगर होण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे, तुम्ही समजा गर्भवती असाल, तर तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून मेथी हे सप्लिमेंट म्हणून सुरू करू शकता. पण इथे तुमच्या डॉक्टरांना विचारणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही औषधं बंद करून तुम्ही मेथी सुरू करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मेथीच्या दाण्यामध्ये काही जादू नाही आहे. त्यामुळे योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य आहार, योग्य व्यायाम, झोप आणि वैद्यकीय उपचारांसोबत हे नक्कीच याचा अगदी चांगला उपयोग हा तुम्हाला होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डायबिटीसचा उपाय हा कोणत्याही एका पदार्थामध्ये नाही आहे, तर तो तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलमध्ये आहे. आणि मेथी हा या प्रवासामधला एक चांगला साथीदार असू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा की मी आजपासून मेथी योग्य पद्धतीने वापरणार. आणि अशाच संशोधन आधारित आणि आयुर्वेदाच्या समग्र दृष्टिकोनातून आरोग्य समजून घेण्यासाठी म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. धन्यवाद.